कळकळीची विनंती करतो की तुम्हाला 3 दिवसात गावात पाणी सोडासाठी मी येईल। जालना तहसील के गुंडेवाड़ी गांव में पानी की भयानक किल्लत के चलते ग्रामीणों ने अनोखा जल आंदोलन किया। गांव के घाणेवाड़ी जलाशय के पास स्थित ग्राम पंचायत के कुएं में पानी होने के बावजूद भी पानी नहीं दिया जा रहा है। आरोप है कि ग्राम सेवक और सरपंच पानी की उपलब्धता के बाद भी नल धारकों को पानी नहीं दे रहे हैं, बल्कि निजी कंपनियों को बेचकर भ्रष्टाचार कर रहे हैं। इस मुद्दे को लेकर हरिजन बस्ती और सार्वजनिक बस्ती के ग्रामीणों ने कई बार शिकायत की, लेकिन पंचायत विभाग के अधिकारी संदीप पवार ने इस ओर कोई ध्यान नहीं दिया। आखिरकार समाज सेवी योगेश गजर के नेतृत्व में गुंडेवाड़ी के ग्रामीणों ने कुएं के ऊपर खड़े होकर और योगेश गजर ने कुएं के अंदर उतरकर जल आंदोलन शुरू किया। आंदोलन के दौरान पंचायत समिति के अधिकारी सूर्यवंशी ने ग्रामीणों को समझाने का प्रयास किया और उन्हें ऊपर आकर चर्चा करने के लिए कहा। अधिकारी ने आश्वासन दिया कि गांव को 4 दिनों में नरेगा योजना के तहत पानी उपलब्ध कराया जाएगा और भ्रष्टाचार की जांच कर कार्रवाई की जाएगी। इस आश्वासन के बाद आंदोलन समाप्त हुआ। इस दौरान पंचायत समिति के अधिकारी सूर्यवंशी और नागरे, ग्राम सेवक गव्हाणे, पुलिस जमादार यह मौजूद थे। इस आंदोलन में गुंडेवाड़ी के ग्रामीण माजी सरपंच नारायण गजर, रामू ठोंबरे आदि के साथ असंख्य ग्रामवासी शामिल थे। दोन प्रशासनाच्या वतीनं 2 शब्द ऐकून घ्या आणि जर तुम्हाला इथूनही वाटलं की हे करण्याची हे नाही तर लोकशाही मार्गाने पुन्हा उपोषण करता येते तुम्हाला। असं काही नाही की आज केलं तुम्ही मागे घेतलं म्हणजेच लगेच प्रशासन उद्या काहीच करणार नाही। मग मी तीच कळकळीची विनंती करतो की तुम्हाला 3 दिवसात गावात पाणी सोडासाठी मी येईल। माझं मी काय सांगायला काय जे ग्रामसेवक सरपंच म्हणून मी स्वतः जातीन 2 दिवस तिथं दौरे करत राहील सतत। आता आम्ही तुम्ही पण एवढ्या अडकलेल्या स्थितीत थांबणं आम्हाला योग्य वाटतं का? सणवार आहे सर्व काय गावामध्ये आहे ना की तुमची 1.5 लाख रुपये केलेले जर आपल्या ग्रामीण तिथून बरं त्या 1,60,000चा तुम्ही हे बघा वर या म्हणजे चर्चा व्यवस्थित करता येईल ना। तुम्ही असं काय जस काय तुम्ही वर आले म्हणजे काय उपोषण सुटला असं थोडी भाग असतो। एकमेकाशी चर्चा अशी किती दिवस 8 महिन्यामध्ये झाला ना 2 वर्षापासून आणि आमचे हक्काचे ग्रामपंचायत कार्यालयाचा निषेध असो, ग्रामपंचायत कार्यालयाचा निषेध असो, सरपंच ग्रामसेवकाचा निषेध असो, पंचायत समितीचा निषेध असो। काय पत्र काय लिहिलं तुम्ही? हे पत्र कामाच्या चौकशी केल्या जातील, पाणी पुरवठ्याच्या कामात झालेल्या आणि ह्या गावात 4 ते 5 दिवसात पाणी सुरू करण्यात येईल अशा सूचना ग्रामसेवकाला दिल्या जातील। प्रत्येक जातीनं लक्ष देऊन काम करून घेतलं जाईल। ओके। आज काय विषय होता? आज विषय होता की गुंडेवाडी गावाची पाणी पुरवठ्याची विहीर आणि पाणी पुरवठ्याची पाईपलाईन ह्या इथं पाणी केली आणि ह्या ठिकाणी बघितल्यानंतर इथं मोटर बी नाही, इथं पाईप नाही, इथं स्टार्टर नाही, कनेक्शन नाही, काहीही नाही। गेल्या 3 वर्षापासून गावातला पाणी पुरवठा संपूर्ण बंद आहे। गावाला पाणी प्यायला नाही। आजी एवढी बरसात जरी झाली असेल पण गावामध्ये पाणी विकत घेऊन पिलं जातं आणि ते पाणी मनोहर पोटे पाणी बंद करतो आणि त्याचा चुलत भाऊ टँकरनं पाणी देतो गावामध्ये आणि 100 रुपयाला एक 500 लिटरची टाकी भरून देतो। आता सध्या त्याचा सारा धंदा तो सुरू आहे। 3 वर्षापासून गावाला पाणी पुरवठा नाही आणि त्यांनी पाणी पुरवठ्याच्या नावावर दरवर्षी दुरुस्तीच्या नावाने फंड आणले, फंड खाल्ले, पाणी टंचाईमध्ये फंड भेटत असतो आणि त्यांना खोटं खाटं काम दाखवून आतापर्यंत फंड खाऊन घेतले। जे पाणी टंचाईचा जेवढा पैसा असेल तो पैसाही खाऊन घेतला आणि पुरवठ्याची विहीर पुरवठ्याची पाईपलाईन सोडून त्यांनी काही शेतकऱ्याच्या बी विहिरीवर पाणी पुरवठा चालू केला म्हणून शासनाच्या लक्षात आणून दिलं। शासनाची दिशाभूल केली आणि ते पाणी पुरवठा तिथलंही पाणी बंद आहे आणि हक्काचं पाणी बंद आहे। आमचं एकच म्हणणं आहे 3 वर्षांना पाणी पुरवठा बंद का केला, कशामुळे केला आणि केला असेल तर दुरुस्तीचे पैसे का उचलले, हे सर्व दुरुस्तीचे पैसे वसूल झाले पाहिजे आणि त्यांच्यावर संबंधितावर ग्रामसेवक सरपंचावर कडक कारवाई BDO साहेबांना करायला पाहिजे
आणि खरं तर सांगतो मी, तक्रारदाराने तक्रारी माझ्या सगट गावासगट अनेक तक्रारी BDOकडे दिल्या आम्ही. BDOनं नुसतं सांगितलं ते फ्रॉड आहे, आपण त्याच्यावर कारवाई करू, आणि माझं समाधान करीत राहिले आणि कारवाई कोणतीही केली नाही. ग्रामपंचायतमध्ये सर्व बट्ट्याबोळ झालेला आहे आणि ग्रामपंचायतचा बट्ट्याबोळ BDO साहेबांना आता तरी लक्षात घ्यावं आणि ती चौकशी. ग्रामपंचायतचं नाव सांगा तुमच्या, कोणती ग्रामपंचायत आहे? ग्रामपंचायत कार्यालय गुंडेवाडी, पोस्ट जांभळी, तालुका जिल्हा जालना. तुमचा ग्रामसेवक कोण आहे? आमचा ग्रामसेवक सध्या तरी गव्हाणे साहेब आहे. याच्या अगोदर वसाई मॅडम होत्या. त्या वसाई मॅडम ग्रामसेवक सरपंचाच्या दाताला कटाळून त्यांनी जिल्हाबाहेर बदली करून घेतली आणि हे सर्व माल आतमध्ये चालला आहे. सरपंचाला सरपंच पद काय असतं त्याला आतापर्यंत बी कळालेलं नाही. सरपंच पद म्हणजे तो आपला काही आपल्या स्वतःचाच अधिकार समजतो, तो तसा अधिकार नाही. ग्रामपंचायत चालवणं म्हणजे सर्व समाजाला बांधवाला सोबत घेऊन न्याय देण्याचं काम सरपंचानं करायला पाहिजे आणि त्यांनी ते कुठं बी केलेलं दिसत नाही. गावामध्ये कोणताही विकास झालेला, रोड नाही, नाली नाही, काही नाही आणि भरमसाठ पैशाचा त्या ठिकाणी घोटाळा झालेला आहे. याची चौकशी व्हायला पाहिजे. आज आम्ही जिल्हा परिषदला निवेदन दिलं होतं. याच्या अगोदर 9/2ला अर्ज दिला होता, त्याच्यानंतर 20/8ला अर्ज दिला होता, 20/20ला अर्ज दिला होता आणि आज परत 27/9ला अर्ज दिला होता. आम्हाला गेल्या 2-3 वर्षापासून पाणी असून सुद्धा पाणी मिळत नाही. सरपंचांनी पाणी पुरवठ्याचे ग्रामनिधीमधून 1,70,000चा आणि पाणी टंचाईमधून 5,70,000चा असा यांनी भ्रष्टाचार केला असून या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे आणि गावालाही 3 वर्षापासून पाणी नसून पाणी ग्रामपंचायतचं पाणी चालू झालं पाहिजे. आज उपोषण केलं तर तुम्ही काय कसं उपोषण केलं? मला त्यांनी लेखी माहिती दिल्यानंतरच मी माझे निवेदन मागितलं. आज काय म्हणले अधिकारी, काय म्हणले तुम्हाला? अधिकाऱ्यांनी मला 4 दिवसाचा अवधी वेळ मागितला. 4 दिवसामध्ये गुंडेवाडी ग्रामपंचायतला पाणी पुरवठा चालू होईल असं त्यांनी मला लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि 1,70,000 व 5,70,000ची चौकशी होईल अशी ती लेखी तक्रारीमध्ये मला त्यांनी लिहून दिलेले आहे. नाव सांगा. माझं नाव किरण नंदू पटेकर. ग्रामपंचायत गुंडेवाडी येथे आज जन आंदोलन झालं या विहिरीवरती. तर दलित वस्तीचं जे पण लोखंडी पाईप आहे त्याला नळाच्या तुट्या नाही आहे आणि त्याची दुरुस्ती पण सरपंचाने किंवा ग्रामपंचायतने आतापर्यंत केलेली नाही. ती दुरुस्ती करून लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे यासाठी हे जल आंदोलन आज केलेलं आहे. आज आम्हाला मौजे गुंडेवाडीमधून एक अर्ज प्राप्त झाला होता की गुंडेवाडीला जी ग्रामपंचायतची विहीर आहे त्याच्यामधून पाणी पुरवठा होत नाही आहे, तर त्याच्यातून नियमाने तो पाणी पुरवठा गुंडेवाडीला भेटायला पाहिजे. त्यासाठी ते आज जन आक्रोश आंदोलन करणार होते त्या विहिरीवर. असं त्यांनी पत्र दिल्यानंतर आम्हाला एक कायदा सुव्यवस्थेचा बंदोबस्त असल्या कारणाने आम्ही तिथं पोहोचल्यानंतर तिथं काही जनसमुदाय जमलेला पाहिला आम्ही. आणि ह्यासाठी त्यांनी BDO पवार साहेब जे आहेत त्यांना सुद्धा एक अर्ज फाटे केलेले होते. तर त्यांच्याकडून विस्तार अधिकारी सूर्यवंशी सर आणि आपले ग्रामसेवक गव्हाणे साहेब पण तिथं स्पॉटवर हजर आलेले होते. त्यांच्या आणि जो विहिरीमध्ये उतरून जो जल आक्रोश आंदोलन करणार होता असा योगेश गजर तो विहिरीजवळच होता. त्याला त्या लोकांनी पण समजून सांगितलं आणि आम्ही पण समजून सांगून त्याच्यामध्ये काय मार्ग काढता येईल यासाठी ह्या गावाचे नारायण गजर आणि गावकरी पण तिथं हजर होते. मग याच्यामध्ये विस्तार अधिकारी सूर्यवंशी साहेब यांनी लेखी स्वरूपात त्यांना माहिती दिलेली आहे की एक 4 ते 5 दिवसामध्ये त्यांची जी मागणी आहे ती मागणीची पूर्तता करण्यात येईल आणि तो आंदोलन आम्ही शांततेत पार पाडून आता तो संपलेला आहे. हमारी कोशिश रहती है आपको सच्ची और निष्पक्ष खबरें देने की. अगर आपको हमारा काम पसंद आया हो तो वीडियो को लाइक, शेयर जरूर करें और लोक प्रश्न न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें. साथ ही बेल आइकॉन दबाकर नोटिफिकेशन ऑन कर लें ताकि हर अपडेट आप तक सबसे पहले पहुंचे. अगली खबर में फिर मिलेंगे. तब तक के लिए नमस्कार.